अथर्व गेल्या 4 महिन्यांपासून दिवाळीचा बोनस आणि प्रमोशनची आशा लावून बसला होता. 3 वर्षांची कठोर मेहनत, कमी सुट्ट्या आणि ओव्हरटाईममुळे त्याने आपल्या बॉसचे मन जिंकले होते. तो त्याचे बॉस मिस्टर रियांश यांचा आवडता बनला होता. त्याने विचार केला होता की यावेळी दिवाळीला 1 महिन्याची मोठी सुट्टी घेईन आणि आई बाबांसोबत राहायचे. आई गेल्या वर्षांपासून त्याच्या लग्नासाठी प्रयत्न करत होती. आपल्यासोबत काम करणाऱ्या अनिशला त्याने अनेकदा आपल्या सुट्ट्यांचे प्लॅनिंग सांगितले होते. त्याच्या सर्व सहकाऱ्यांना खात्री होती की त्याला यावेळी दिवाळीत बोनस सोबत प्रमोशनही मिळेल. मिस्टर रियांश यांनी प्रमोशनच्या यादीत अथर्वचे नाव सर्वात वर लिहिले होते आणि तसे त्यांनी त्याला अनेकदा सांगितलेही होते. मात्र हेड ऑफिस कडून फायनल लिस्ट येणं बाकी होतं. आठवड्याचा पहिला दिवस होता. अथर्व आपल्या सहकाऱ्यांना गुड मॉर्निंग म्हणत केबिनकडे जात होता. तेव्हाच शिपाई शिवा अथर्वला म्हणाला, साहेब, तुम्हाला बॉसनी बोलवलं आहे. मला. अथर्वच्या तोंडातून अचानक शब्द बाहेर पडले. जवळच्याच केबिनमध्ये बसलेला अनिश अथर्वकडे बघत होता. त्याचा प्रश्न ऐकून तो म्हणाला, अरे अथर्व, तुला माहित आहे का, आपले बॉस रियान साहेबांच्या आईची तब्येत जास्तच बिघडली आहे, म्हणून ते सुट्टीवर गेले आहेत. बरं, किती दिवसांसाठी? अथर्वच्या चेहऱ्यावर थोडी काळजी आणि सहानुभूतीही दिसत होती. काळजी स्वतःच्या सुट्टीबाबत होती. तो विचार करत होता की जर बॉस सुट्टीवर गेले असतील तर त्यांच्या सुट्टीला मंजुरी कोण देणार, आणि सहानुभूती आपल्या बॉससाठी होती. मित्रा, सध्या तरी त्यांनी 1 आठवड्याचा अर्ज दिला आहे, पण ते कधी परत येतील हे सांगता येत नाही, असे अनिशने सांगितल्यावर अथर्वच्या चेहऱ्यावरील भाव सांगत होते की तो आपल्या सुट्ट्यांबाबत संभ्रमात होता. जेव्हा त्याचे बॉस सुट्टीवर होते तेव्हा त्याला माहित नव्हते की त्याला सुट्टी मिळेल की नाही. अनिश त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून म्हणाला, तू काळजी करू नकोस, तुला सुट्टी तर नक्कीच मिळेल. 2 वर्षापासून तू सतत जे हार्डवर्क करत आहेस ना. यावर अथर्व हसला. मग हळूच म्हणाला, मग हे नवीन बॉस कोण आहेत जे मला बोलावत आहेत? कोणी नाही मॅडम, रियाज सरांच्या जागी तात्पुरत्या आल्या आहेत. ऐकले आहे की दिल्लीहून आल्या आहेत. अनिशने माहिती दिली आणि पुढे म्हणाला, कदाचित ऑफिसचे काम समजून घेण्यासाठी तुला बोलावत असतील. जा मग आणि त्यांना भेटून ये. अथर्वच्या चेहऱ्यावर आता थोडे समाधान दिसत होते. अनिशच्या बोलण्यामुळे त्याला दिलासा मिळाला होता की तो 2 वर्षांपासून मेहनत करत आहे, त्यामुळे कंपनीकडे त्याची सुट्टी रद्द करण्याचे कोणतेही कारण नाही. असा विचार करत अथर्व बॉसच्या रूमचा दरवाजा उघडून आत गेला. मे आय कम इन मॅडम? अथर्वने केबिनचा दरवाजा अर्धा उघडून हळूच विचारले. कम इन. मॅडम फाईल्समध्ये डोकं खुपसून कोणाला तरी बघत होत्या. अथर्व शांतपणे त्यांच्या टेबलासमोर जाऊन उभा राहिला. मॅडमने अचानक आपले डोके वर उचलले आणि कदाचित बसण्यासाठी म्हणणारच होत्या की त्या थांबल्या. अथर्वही आपल्या जागी स्तब्ध राहिला. त्याला या गोष्टीची अजिबातच अपेक्षा नव्हती की ती त्याला आज इथे अशा प्रकारे भेटेल. ती हर्षिता होती, कॉलेजची जुनी मैत्रीण नाही तर कॉलेजच्या दिवसातील अथर्वची एकमेव शत्रू. ते दोघे कॉलेजमध्ये कधीच एकमेकांशी बोलत सुद्धा नव्हते, पण त्यांचे भांडण फेसबुक चॅटिंगवर आधीच झाले होते. अथर्वचे कॉलेजचे पहिले वर्ष होते. तो अभ्यासू मुलगा होता. त्या दिवसात तो हर्षिताकडे आकर्षित झाला होता, पण तिच्याशी बोलायला त्याला का कोणास ठाऊक खूप संकोच वाटायचा. हर्षिता सुंदर तर होतीच, पण त्यासोबतच कविताही लिहायची आणि ऐकवायची. अशा अनेक गोष्टींनी अथर्वला प्रभावित केले होते. पण अथर्व शांत राहणारा मुलगा होता. त्याला हर्षिताशी बोलायचे होते, पण तो बोलू शकत नव्हता. 2 सेमिस्टर पूर्ण झाल्यावर अथर्वच्या कॉलेजला काही दिवसांची सुट्टी लागली. तेव्हाच अचानक त्याला फेसबुक सारख्या माध्यमांची साथ मिळाली. त्याने इंटरनेटवर फेसबुक आयडी बनवला आणि हर्षिताला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. हर्षिताने ती स्वीकारली सुद्धा. आता अथर्वला जणू नवीन मित्र भेटले होते. तो जे काही थोडेफार लिहायचा ते फेसबुकवर पोस्ट करायचा. त्याचे क्लासमेट्सही त्याची दखल घेऊ लागले होते. मग तो अचानक हर्षिताला अनेकदा तिच्या कवितांची स्तुती लिहून पाठवू लागला. तिच्या फोटोंवर कमेंट करू लागला. बदल्यात हर्षिताही रिप्लाय द्यायची. एके दिवशी त्याने हर्षिताचा एक फोटो पाहिला आणि त्यावर त्याला काही ओळी सुचल्या. त्या दिवशी त्याने कमेंटमध्ये त्या ओळी न लिहिता हर्षिताचा तो फोटो डाउनलोड करून आपल्या टाइमलाईन वरून त्या ओळींसह अपलोड केला आणि हर्षिताच्या टाइमलाईनवर तो फोटो पाठवून दिला. हे पाहताच हर्षिताने अथर्वला मेसेज केला,
अपलोड करण्यापूर्वी विचारायचे तरी होते. अथर्वने उत्तर दिले, सॉरी, तुम्हाला वाईट वाटले असेल तर मी तो फोटो डिलीट करून टाकतो. अथर्व फेसबुक वापरण्यात नवका होता. त्याला माहित नव्हते की तो फोटो पूर्णपणे हटवण्यासाठी डिलीट ऑप्शनवर जावं लागतं. त्याने समोर दिसणाऱ्या रिमूव्ह ऑप्शनने तो फोटो आपल्या प्रोफाईलवरून हटवला आणि त्याला वाटले की तो फोटो डिलीट झाला असेल. काही वेळाने हर्षिताचा पुन्हा मेसेज आला, तुम्ही अजून फोटो डिलीट का केला नाहीत? अथर्वला वाटत होते की तो फोटो त्याने डिलीट केला आहे, म्हणून त्याने रिप्लाय दिला, डिलीट केला आहे ना. हर्षिताने यावेळी थोडा तिखट रिप्लाय दिला, तुझ्या मोबाईल अपलोड मध्ये बघ. अथर्वला मोबाईल अपलोड्स नावाचे काय प्रकरण आहे हे तेव्हा माहीतच नव्हते. त्याने पुन्हा विचारले, कुठे? मोबाईल अपलोड मध्ये बघ. हर्षिताचा रिप्लाय आता कडक वाटत होता. अथर्वने मोजक्या शब्दात उत्तर दिले. त्याला थोडा धक्का बसला होता. तू आपल्या अपलोड मध्ये बघ या शब्दांमुळे त्याला वाईट वाटले होते, कारण आतापर्यंत त्यांच्या संभाषणात प्रत्येक ठिकाणी तुम्ही सारखे शब्द वापरले जायचे. मग अथर्वने कसे बसे मोबाईल अपलोड शोधले. आता तो त्या फोटोवर गेला, पण तिथेही त्याला त्याचा डिलीट ऑप्शन सापडत नव्हता. तोपर्यंत हर्षिताचा आणखी एक तिखट रिप्लाय आला होता, फोटो अजूनही दिसतोय. हर्षिताने पुन्हा मेसेज केला, मिस्टर, काय चाललंय हे सगळं? अथर्वने उत्तर दिले, काही टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे, सायबर कॅफेला जाऊन लवकरच तो फोटो हटवून टाकीन. अथर्व आता थोडा चिडला होता. त्याला हर्षिताचे हे वागणे आवडले नव्हते. हर्षिताच्या रिप्लाय मध्ये कटू शब्द आणि काही अपशब्दही होते. अथर्वने सर्वात आधी सायबर कॅफे मधील एका व्यक्तीला विचारून तो फोटो डिलीट केला. मग हर्षिताला मेसेज केला, तुमचा तो फोटो डिलीट झाला आहे. एक गोष्ट सांगेन की ती माझी चूक होती, पण तुम्ही अशा प्रकारे एकेरी तू या भाषेवर उतरायला नको होतं. आता वाद वाढला होता. हळूहळू रिप्लाय मध्ये त्यांचे भयंकर भांडण झाले आणि शेवटी अथर्व ज्या एकमेव मुलीला आपल्या क्लासमध्ये पसंत करायचा, तिच्या फ्रेंड लिस्ट मधून तो आता बाहेर पडला होता. शेवटी अथर्वने थोडा विचार केला आणि एक लांब सॉरी मेसेज पाठवला. पण तोपर्यंत तो हर्षिताच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर पडला होता. तिने त्याला अनफ्रेंड केले होते. सुट्ट्यानंतर जेव्हा कॉलेज सुरू झाले तेव्हा कॉलेजमध्ये अफवा पसरली की अथर्वने हर्षिताला प्रपोज केले होते. अथर्वने गुपचूप सर्व ऐकून घेतले, पण यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो जणू स्वतःच्याच नजरेत खाली पडत चालला होता. कदाचित हर्षितानेच कॉलेजमध्ये ही गोष्ट पसरवली होती. फेसबुकवरील एका चुकीने त्याला शिस्तप्रिय विद्यार्थ्यांच्या यादीतून बाहेर फेकले होते आणि कित्येक महिने सर्वत्र त्याची थट्टा केली गेली होती. एके दिवशी क्लासमध्ये त्याच्या मागच्या सीटवर बसून हर्षिताने आपल्या मित्रांसोबत मिळून अप्रत्यक्षपणे अथर्ववर अनेक टोमणे मारले की त्याची चेष्टा करत होती. पण अथर्व मात्र काहीच बोलला नाही. तो आतापर्यंत स्वतःची चूक मानत होता. पण त्या दिवसापासून त्याने हर्षिताचा द्वेष करायला सुरुवात केली. आता हर्षितालाही त्याने आपल्या फ्रेंड लिस्ट मधून काढून टाकले होते आणि एक एक करून हर्षिताचे मित्रही ब्लॉक होत गेले. मग त्याची हर्षिताशी कधीच समोरासमोर अशी चर्चा झाली नाही आणि फेसबुकवरही नाही. पण आज इतक्या वर्षानंतर ती पुन्हा त्याच्या समोर होती आणि आता ती त्याची बॉस होती. दोघेही सुमारे 1 मिनिट स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहत राहिले. हर्षिता आपला चष्मा नीट करत म्हणाली, सिट डाऊन प्लीज. अथर्व गुपचूप बसला. 5 मिनिट केबिन मध्ये शांतता पसरली होती. हर्षिता पुन्हा आपल्या फाईल्स मध्ये गुंतली होती किंवा कदाचित तसे करण्याचे नाटक करत होती. मग नजर वर उचलून म्हणाली, अथर्व, मला उद्यापर्यंत या ऑफिसच्या सर्व महत्वाच्या फाईल्स हव्या आहेत. हो मॅडम, अथर्व हळूच म्हणाला. त्याची नजर खाली झुकलेली होती. तुम्ही जाऊ शकता, हर्षिता म्हणाली. यावेळीही तिची नजर खाली झुकलेली होती. अथर्व केबिनच्या बाहेर आला होता, पण आपल्या भूतकाळातून नाही. त्या रात्री त्याला झोप येत नव्हती. गेल्या काळात जे काही झाले होते त्याकडे त्याने दुर्लक्ष केले होते, पण आता त्याचा वर्तमान काळ प्रभावित होताना दिसत होता. अथर्वला काळजी वाटत होती की हर्षिता त्याची सुट्टी रद्द तर करणार नाही ना. तो खूप दिवसांपासून या सुट्ट्यांची वाट पाहत होता आणि आता हर्षिता, त्याला वाटत होते की ती हर्षिता जुना हिशोब नक्कीच चुकता करेल. दुसऱ्या दिवशी तो काळजीतच ऑफिसला पोहोचला. शिपायाने आदल्या दिवसाप्रमाणेच आजही सांगितले की बॉसने म्हणजेच हर्षिताने त्याला आपल्या केबिन मध्ये बोलावले आहे.
अथर्व त्या महत्वाच्या फाईल्स घेऊन केबिन मध्ये पोहोचला, ज्या आदल्या दिवशी हर्षिताने तयार करायला सांगितल्या होत्या. मे आय कमीन मॅडम? अथर्वने औपचारिकता पाळली. येस, कमीन. हर्षिताने आज पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहून हसून विचारले. फाईल्स या आहेत. अथर्वने फाईल्सचा ढीग हर्षिताच्या टेबलावर ठेवला. तुला 1 महिन्याची सुट्टी हवी आहे का? हर्षिता मिश्किलपणे हसून विचारत होती. हो मॅडम. अथर्वची मान खाली झुकली होती. सध्या ऑफिसमध्ये रियान सर नाहीत, त्यामुळे तुला इतकी मोठी सुट्टी मिळणे कठीण आहे. हर्षिता आता गंभीरपणे पाहत म्हणाली. हो, आपण म्हणाल तसं. अथर्व थोडी मान वर करून म्हणाला. अथर्वराव, तुम्ही आमच्या कंपनीचे बेस्ट एम्प्लॉई आहात. हर्षिता इतके बोलून थांबली आणि हातातील एक कागद वर उचलून म्हणाली. आणि मी तुमची सुट्टी तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. हर्षिता हसत होती. अथर्वने हर्षिता मॅडमच्या हातातील तो कागद घेतला आणि वाचून तोही हसून म्हणाला. थँक्यू मॅडम. अथर्व आनंदी होऊन म्हणाला. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता दिसत होती. इट्स ओके अथर्व. हर्षिता आता गंभीरपणे बोलू लागली. केबिन मध्ये काही क्षण शांतता पसरली. हर्षिताने ती शांतता तोडली. अथर्व, हे इट्स ओके तुझ्या 10 वर्षापूर्वींच्या त्या सॉरी मेसेजेस साठी आहे, जो तू फेसबुकवर पाठवला होतास. अथर्व शांतपणे उभा राहिला, मग काही वेळानंतर म्हणाला. खरं तर तो माझा समजूतदारपणा नव्हता. फेसबुक माध्यम समजून घेण्यातच मी चूक केली होती. कोणाचाही फोटो न विचारता अपलोड करणे चुकीचं आहे हे मला माहित नव्हतं. आय एम रिअली सॉरी. हर्षिता हसत होती. म्हणूनच अथर्व, मी आता सर्व द्वेष विसरले आहे. चूक माझीही होती. मी तुझ्याशी गरजेपेक्षा जास्त वाईट वागले होते. मला ती प्रपोजची अफवा पसरायला नको होती. हर्षिताच्या डोळ्यातही आता पश्चाताप दिसत होता. मी तुला चुकीचे समजले होते. इट्स ओके मॅडम. अथर्व इतके बोलून शांत झाला. हर्षिता पुढे म्हणाली. मला वाटले असते तर मी बदला घेऊ शकले असते. तुझी सुट्टी कॅन्सल करू शकले असते. एकदा मी तसा विचारही केला, पण हर्षिता काही क्षण शांत राहिली आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणाली. उद्या कदाचित तू माझ्या जागी असशील आणि मी तुझ्या जागी. अशा प्रकारे द्वेषाने आयुष्य जगता येत नाही. आशा आहे की तू मला माफ केले असशील. नक्कीच, अथर्व हसून म्हणाला. मग उद्यापासून तू सुट्टीवर आहेस? हर्षिताने हसून विचारले. हो मॅडम. अथर्वनेही हसून उत्तर दिले. ओके, एन्जॉय युअर हॉलिडेज. तू जाऊ शकतोस. असे म्हणत हर्षिता खुर्चीवर रेलून बसली आणि डोळे मिटले. जणू खांद्यावरून काहीतरी खूप मोठे ओझे उतरले असावे. अथर्व बाहेर जाण्यासाठी केबिनचा दरवाजा उघडत होता, तेव्हा हसत हर्षिताने त्याला पुन्हा थांबवले आणि म्हणाली. अथर्व, हॅप्पी दिवाळी. अथर्वही हसला आणि म्हणाला. तुम्हालाही हर्षिता. अथर्व हसत बाहेर आला. त्याच्यात असलेली कित्येक वर्ष जुनी भिंत अचानक कोसळली होती. आयुष्य आनंदाने आणि सुखाने जगण्यासाठी असते, द्वेष पाळण्यासाठी नाही. दिवाळीच्या या निमित्ताने क्षमाशीलतेच्या दिव्यांनी अथर्व आणि हर्षिताच्या मनातील द्वेषाने भरलेले काळोखे कोपरे उजळून निघाले होते. अथर्व जेव्हा ऑफिसच्या बाहेर पडला, तेव्हा बाहेरचं वातावरण त्याला नेहमीपेक्षा वेगळं वाटत होतं. कोवळ्या उन्हात नाहून निघालेली मुंबईची ती सकाळ आज अधिकच प्रसन्न भासत होती. कित्येक वर्षांपासून मनावर असलेलं ते ओझ, तो संकोच आणि तो अडीचा अडथळा आज क्षणात दूर झाला होता. तो तसाच चालू लागला आणि त्याने आपल्या घराचा रस्ता धरला. घरी पोहोचल्यावर आईने त्याला पाहिलं आणि विचारलं. अरे अथर्व, तू इतका आनंदी का दिसतो आहेस? सुट्टी मंजूर झाली की काय? अथर्वने आईला जवळ घेतला आणि हसून म्हणाला. हो आई, सुट्टी तर मिळालीच. त्यासोबतच एक जुना शत्रू हरवला आणि एक जुनी मैत्री पुन्हा गवसली. आईला काही समजलं नाही, पण मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ती सुखावली. तिकडे ऑफिसमध्ये हर्षिताने आपली डायरी उघडली. काही वर्षांपूर्वी त्याच डायरीत तिने अथर्व बद्दल रागाच्या ओळी लिहिल्या होत्या. आज तिने नवीन पान काढलं आणि त्यावर फक्त एक शब्द लिहिला, तो म्हणजे सॉरी. तिला जाणीव झाली होती की अधिकार गाजवून कुणाला नमवणं सोपं असतं, पण मनाचा मोठेपणा दाखवून कुणाचं मन जिंकणं हेच खरं बॉस असण्याचं लक्षण आहे. दिवाळीच्या पहिल्या पहाटे जेव्हा अथर्वने अंगणात पणत्या लावल्या, तेव्हा त्याला जाणीव झाली की बाह्य अंधारापेक्षा मनातला पूर्वग्रहांचा अंधार दूर होणं जास्त महत्वाचं असतं. त्याने हर्षिताला एक साधा मेसेज केला.
खऱ्या अर्थाने आज दिवाळी साजरी झाली. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. काही वेळातच रिप्लाय आला, हॅपी दिवाळी अथर्व. नवीन वर्षात एका नवीन ऊर्जेने भेटूया. त्या रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीपेक्षा त्यांच्या मनातील शांततेचा प्रकाश जास्त तेजस्वी होता. तिरस्कारांच्या भिंती कोसळून तिथे आता मैत्रीचा आणि आदराचा एक नवीन पूल उभा राहिला होता. आयुष्याची नवीन चाल आता खऱ्या अर्थाने प्रकाशाकडे वाटचाल करत होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अनोख्या प्रकारे एकमेकांची मनं जपणाऱ्या अथर्व आणि हर्षिताची ही कथा आपल्याला मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छान छान कथांसह. धन्यवाद.